आता महाराष्ट्रामध्ये सध्या त्या शिवछत्रपतीच्या पावलावर पाऊल ठेवून छत्रपतीचे वंशज जरी नसले, छत्रपतीच्या कुळात जन्मून जरी वंशज नसले, तर छत्रपती शिवरायांच्या जिवंत आणि ज्वलंत विचाराचे जे वारसदार आहे त्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वाघानं महाराष्ट्रात सध्या रान पेटवलं आरक्षणाचं। लढा कोणत्या जातीच्या विरोधात नाही, कोणत्या धर्माच्या विरोधात तर मुळीच नाही, लढाय मराठ्यांच्या लेकराच्या न्यायासाठी। 18 पगड जातीचे लोक जरांगे पाटलाच्या लढ्याला सहकार्य करत आहे, कारण सगळ्यांना वाटतं मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे, मराठ्यांना न्याय भेटला पाहिजे, गुणवत्तेला महत्व मिळालं पाहिजे, सगळे लोक मराठ्याच्या आंदोलनात सहभागी आहे। म्हणून तो सराटी आंतरवाली धनगर समाजाच्या माणसानं 2.5 एकर उभ्या पिकात नांगर घालून जरांगे पाटलाच्या सभेला जागा करून दिली। म्हणून तर बौद्ध समाजाच्या माणसानं 1 एकर शेत नांगरलं, सभेला जागा दिली। म्हणून तर मुसलमानाच्या पोरांनी मोफत पंक्चर काढून दिले, म्हणून मुसलमानाच्या पोरांनी सभेत मोफत बिस्लरी पाणी वाटप केलं। सगळे मराठ्यांच्या सोबत आहे, सरकारच असं दळभद्री भेटलं बुवा, कायच करा बुवा, नमुनेच असे भेटले 3, काका दादा मामा, दाढीवाले शिंदे काका, दाढी करून आलेले अजित दादा, आणि आपले ते नागपूरचे काय देवेंद्र मामा, ते तर लई डेंजर। नाद नाही करायचा शिंदे साहेबांचा, नाद नाही करायचा अजित दादांचा, आणि देवेंद्र मामांचा तर नादच खुला। त्यांना वाटलं मनोज जरांगेला आपण मॅनेज करू, मॅनेज करायला पैसे घेऊन पाठवलं, चेक पाठवले कोरे, चला म्हणे आपण बाजूला चहा घेऊ। त्यांनी सांगितलं कोपऱ्या कापऱ्यात येत नसतं, जे काय बोलायचं ते लोकांच्या समोर बोला, मी मॅनेज होणार नाही, विकला जाणार नाही। कोपऱ्या कापऱ्यात नाही, कानात कुजबुज करू दिली नाही। त्यांचा तो डाव फसला, लाठी हल्ल्याचा डाव फसला। त्यांना वाटलं आपण काय करू आता, जाती जातीत भांडणं लावू, जाती जातीत भांडणं लावले की आंदोलन, जाती जाती एकमेकाला भांडतील, आंदोलन मराठ्याचं मोडते। जाती जातीत भांडणं लावायला त्यांनी कुत्रे पाठवले। ते मोकळं बोलता येत नाही, टाइम कमी राहिला, कीर्तन सप्त्यातलं सगळेच बोला, पण ते वेळ होतोय, होऊ द्यायचा पुढे थोडं, आता गोड लागायला वाटतं। सरकारनं काही कुत्रे पाठवले, पण मराठी एवढे हुशार, हत्ती चले बाजार कुत्ते भोके चार, येणे कुत्र्याला तुकडे टाकले पुढे निघून गेले। सगळे कुत्रे शांत झाले महाराज, पण मराठी जेवढे पुढचे त्याच्यापेक्षा पुढचं सरकार आहे, नाद नाही करायचा देवेंद्र मामांचा। मामांना वाटलं नुसते कुत्रे सोडून मराठ्याचं आंदोलन मोडत नाही, देवेंद्र मामाने आता कुत्रा सोडला पण पिसाळलेला सोडला। काय नाव त्याचं, ते लय मुळावर उठला व माया, एवढे फोनावर फोन त्याच्या कार्यकर्त्याचे लय परेशान लावलो, काय सांगा, लय परेशान लावलं। त्याला सांगितलं हरामखोरा, तुझ्यात हिम्मत असेल तर या गजानन देठेचा फोन उचल, दुसऱ्या कुत्र्यांना मला फोन करायला सांगू नका, माझा फोन ब्लॅकलिस्ट मध्ये टाकतो, त्याच्या कार्यकर्त्याला मला फोन करायचा, तो सदावरती घाम पडला त्याला घाम नाही, तो ओव्हरटेक असा आहे, तो बोलूच देत नाही कोणाला। अरे मराठ्यांना भेटत नाही रे तुम्हाला आरक्षण, अरे वर पाहतो खाली बोलतो, तुम्ही मागत असलेलं आरक्षण घटनेच्या चौकटीत बसत नाही, मिळालं तर टिकत नाही। अरे भेटू न भेटू मराठ्यांचा विषय राहिला, मराठी आरक्षण मागता सरकारला मागायचं की नाही, मराठी ठरवेल द्यायचं की नाही, सरकार ठरवेल टिकवायचं की नाही, कोर्ट ठरवेल, तुझा आणि मराठ्यांचा काही संबंध। मराठ्यांनी आरक्षण भेटावं म्हणून तुझे वकील म्हणून नियुक्ती केली का, तेवढी तुझी लायकी आहे का, काय संबंध। विनाकारण मराठ्यांच्या विरोधात भुंकण्याचं काम, पोरं शांत राहिले 3 पोरं गेले मुंबईला, फोडल्या त्याच्या गाड्या धाड धाड धाड, त्याला साधा फोन जर लावला तर एवढा चवतळतो महाराज, तो गाड्या फोडल्या जरून त्याला 100 विंचू सोबतच चावल्या, असा उड्या मारतच आला। मीडिया लगेच ते येण्याच्या अगोदर हजर, मीडिया हजर आणि मीडियाच्या समोर गेला, अरे या मनोज जरांगेमुळे पोलीस धारा 30 पडले, या मनोज जरांगेच्या मुसक्या आवळा, या मनोज जरांगेला तात्काळ अटक करा। अरे सदावर्त्या, तू मंगेश साबळे नावाच्या मराठ्याच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही, जरांगे पाटील नावाच्या वाघाला काय करशील। बरं ते गाड्या फोडायचं जाऊ द्या,
ते गाड्या फोडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी अगोदर तो 14 तारखेची सभा झाली, त्याला विचारलं तुम्ही ज्या मनोज जरांगेवर टीका करता त्या जरांगेच्या सभेला 1.5 कोटी लोक आले होते म्हणे. पत्रकारांनी त्याला विचारलं सभेला 1.5 कोटी लोक आले होते, तो म्हणतो मनोज जरांगेच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो. अरे सदावर्ते, सगळे मराठी तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहते. बरं ते गाड्या फोडल्यावर दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी त्या रिपीट प्रश्न विचारला, तुम्ही जरांगेच्या सभेला जत्रा म्हटली होती. त्यानं सांगितलं मनोज जरांगे माझा भाऊ आहे. त्याचा स्वर लगेच खर्चात गेला ना. मनोज जरांगे माझा भाऊ आहे, त्याच्याबद्दल मला काही आकस नाही. पण तुम्ही तर जत्रा म्हटले होते साहेब. मी जत्रा यासाठी म्हटलो, मी वर्षातून एकदा माझ्या गावाकडे जात असतो. माझ्या गावाकडे माझा फार मोठा परिवार आहे. माझे 2 चुलते डाकू होते. माझे वडील बालपणात जेलमध्ये होते. माझे वडील बाल गुन्हेगार होते. हा, मी मोठ्या घराण्यातला आहे. हा, मी जत्रा यासाठी म्हटलं, मी गावाकडे गेलो की आमच्या गावाकडे जत्रा असते. जत्रेत गेलो की महादेवाचं मंदिर असतं, जत्रेत देव असतो ना. आता मनोज जरांगेच्या सभेला जत्रा यासाठी म्हटलो, मनोज जरांगे मराठ्यांचा देवच आहे ना. पिस्तुल्या, तू काल अटक करा म्हणत होता. नुसत्या तुझ्या गाड्या फोडल्या, मंगेश साबळेच्या तावडीत तुझ्या गाड्या सापडल्या, तू जरांगे पाटलाला देव म्हणायला लागला. मंगेश साबळेच्या तावडीत जर तू सापडला असता तर लोटांगण घालत आंतरवालीला आला असता. विनाकारण भुंकण्याचं काम महाराज मी सांग. बरं ते जाऊ द्या, तो माणूस कसा असू द्या, तिने ते चष्मा कुठून आणला मला अजून पता लागला नाही बा. लयच खतरनाक आहे ते. सदावर्ते लय एवढा साधा माणूस नाही बरतो. त्याने गाडविन पाळलेली महाराज, आणि ते गाडविणीचं दररोज 50 ml दूध पितो. आणि त्याचा असा गैरसमज आहे की गाडविणीचं दूध पिलं की माणसाला बुद्धी येते असं तो म्हणतो. दररोज गाडविणीचं दूध पितो. कसा माणूस असू द्या सदावर्ती, त्याच्याकडच्या 3 गोष्टी आहे ना त्या जगात दुसऱ्या कोणाकडे नाही. नंबर 1, माणूस असून कुत्र्यासारखं भुंकणं त्याच्यासारखं दुसरं कोणाला जमत नाही. नंबर 2, माणूस असून गाढविणीचं दूध पिणारा जगातला एकमेव पठ्ठ्या. आणि नंबर 3, त्याच्यासारखा गॉगल कुठंच भेटत नाही. पाहिजे हे कसं हसत बा, लय खतरनाक आहे बा. त्याच्यासारखा गॉगल दुसरीकडे कुठे भेटत नाही. पाहिजे असं तर एडिंग करून बनवून घ्यावं लागतं. विनाकारण भुंकण्याचं काम. पण सत्य संकल्पाचा दाता नारायण जरांगे पाटलांनी 17 दिवसाचं आमरण उपोषण केलं. जरांगे पाटलांनी सांगितलं माझा जीव गेला तरी चालेल, पण क्षणभरही मागे हटणार नाही. हा समाजासाठी असलेला त्याग आहे. आणि त्या माणसानं बांध कोरणाऱ्या सख्या भावापासून तर ग्रामपंचायतला एकमेकाच्या विरोधात लढणाऱ्या सगळ्या मराठ्यांना एका छत्रछायेखाली एकत्र केलं. हा मराठा समाजावर केलेला सगळ्यात मोठा उपकार आहे. काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर आहे. आरक्षण भेटणार आहे, सरकार देणार आहे. नाही सरकारच्या छाताडावर बसून मराठी घेणार आहे. पण आरक्षण भेटण्याच्या अगोदर समाजाला एकत्र केलं. हा समाजावर केलेला मोठा उपकार आहे. संत सहज बोलून हिताचा उपदेश प्रत्येक जीवाला करतात. अनेक गोष्टी सायास करून शिकवतात. विठोबा